अपूर्णांकावरील एक प्रश्न हा विथ फिगर अपूर्णांक ओळखण्याचा असतो. म्हणजे जो काही अपूर्णांक दिलेला आहे किंवा जो काही अपूर्णांक आपल्याला दिलेला असतो तो डायग्रामच्या स्वरूपामध्ये दिलेला असतो. उदाहरणार्थ पहा, जर समजा ही आकृती आहे आणि या आकृतीमध्ये काही पार्ट आपल्याला दाखवलेले आहेत, पहा आता असे. ठीक आहे. आणि या ठिकाणी जर आपल्याला काही भागाला रंग दिला असा, तर रंगवलेला भाग किती आहे हे अपूर्णांकात लिहा. या प्रकारचे प्रश्न परीक्षेत विचारले जाऊ शकतात. तर या ठिकाणी रंगवलेला भाग 1/3 आहे. रंगवलेला भाग 2/8 आहे. रंगवलेला भाग 6/16 आहे. का रंगवलेला भाग 6/8 आहे. तर या प्रकारचे प्रश्न परीक्षेत येतात. मग आणि इथं आपल्याला थोडं लक्षपूर्वक सोडवणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही असे प्रश्न सोडवतात, दिलेला अपूर्णांक जो आहे तो अपूर्णांक आपल्याला ओळखायचा आहे, की म्हणजे हा जो छायांकित अपूर्णांक आहे किंवा रंग दिलेला, या अपूर्णांकाची आपल्याला किंमत काढायची आहे. म्हणजे हा रंग दिलेला अपूर्णांक किती आहे? 1/3 आहे, 2/8 आहे, 6/16 आहे का 6/8 आहे? ओके, पहा उत्तरापर्यंत तुम्ही गेलात का? मिळालं का तुम्हाला उत्तर? ओके, तर आता हा प्रश्न सोडवण्यासाठी सोपी पद्धत लक्षात ठेवा. पहिल्यांदा दिलेल्या आकृतीमध्ये, पुन्हा एकदा मी रिपीट करतोय, पहिल्यांदा तुम्हाला काय करायचंय, दिलेल्या आकृतीमध्ये जे भाग केलेले आहेत छोटे छोटे, ते सर्व समान आहेत का, सारख्या आकाराचे आहेत का, हे आधी चेक करा. नसतील, काही मोठे असतील तर त्यांना छोटं करून घ्या आणि समान आकार बनवा. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी अशी एक रेष ओढावी लागेल. म्हणजे आता हे सर्व भाग कसे झाले, समान झाले. आता हे मोजूयात किती आहेत. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. म्हणजे एकूण भाग आहेत 8. आता या 8 पैकी आउट ऑफ 8 हाऊ मेनी पार्ट शेडेड? आउट ऑफ 8 हाऊ मेनी पार्ट शेडेड? 3 पार्ट. तर हे या प्रश्नाचं उत्तर असायला हवं. पण हे जे उत्तर आहे 3/8, इथं इथं दिसतं का कुठं ऑप्शन मध्ये आपल्या? आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं पुन्हा काय होतं, 8 पाहिजे म्हणून ते मग 2 नंबरला तर टिक करतात किंवा मग 4 नंबरला तर टिक करतात. असे पण काही हुशार विद्यार्थी असतात जे ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये प्रश्न चुकतात. तर तुम्हाला काय करावं लागेल, प्रॉपरली प्रश्न सोडवावा लागेल. आता दिलेला अपूर्णांक या ठिकाणी तुम्हाला दिसतो का कुठं आहे? 3/8 कुठं आहे का? दिसत नाही. परंतु याचा इक्विव्हॅलंट सममूल्य छेदाला आणि अंशाला जर 2 न गुणलं थोडक्यात तर काय होईल? तर 6/16. आणि हे पर्यायामध्ये दिसेल तुम्हाला. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. तर लक्षात ठेवा, परीक्षेत असा एक प्रश्न असणारच आहे ज्यामध्ये आकृतीचा काही शेडेड भाग असेल किंवा आकृतीचा काही शेडेड पोर्शन तुम्हाला दिला असेल, जो तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने सोडवू शकतात. त्यामुळं हा प्रश्न चुकू नका. बऱ्याच वेळेस काय होतं, एखादा अपूर्णांक दिला जातो आणि मग तो अपूर्णांक खालीलपैकी कुठं दिसतो असाही प्रश्न विचारला जातो. तर असाच एक प्रश्न आपण पाहूयात. पहा, या ठिकाणी आपण 4 आकृत्या ड्रॉ करतोय. 1 2 3 4. आता या 4 आकृत्यामध्ये जर आपण निरीक्षण केलं तर पहिली आकृती या पद्धतीने दिलेली आहे.
त्यानंतर दुसरी आकृती आहे या पद्धतीची. त्यानंतर तिसरी आकृती आहे प्रत्येक आकृती समजून घ्या. आणि चौथी पण आकृती अशीच दिलेली आहे जवळपास. म्हणजे हे प्रश्न ऑलरेडी आलेले आहेत परीक्षेमध्ये असे, त्यामुळे अशा प्रश्नांना आपल्याला पुन्हा सामोरं जावं लागणार आहे. असे प्रश्न पुन्हा परीक्षेमध्ये येऊ शकतात, हे लक्षात घ्या. तर या ठिकाणी आता काही भाग कलर करायचे. पहिल्याचा एक पार्ट कलर केलाय, दुसऱ्याचा एक पार्ट कलर केलाय, तिसऱ्याचे 2 पार्ट कलर केलेत आणि चौथ्याचे 3 पार्ट कलर केलेत. आणि परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न असा देतात की खालीलपैकी कोणती आकृती बारा छेद 60 हे दाखवते. खालीलपैकी which figure denoted or shows the fraction 12/60. तर काय असू शकतं उत्तर मग? 12/60. आता याला 2 पद्धती आहेत. एक तर पहिला फ्रॅक्शन किती आहे तो लिहा, 1/4. ओके, याचा छेद 60 केल्यावर काय होईल? 4चा जर छेद 60 करायचा असेल तर कितीने गुणावं लागेल? 4चा छेद जर 60 करायचा असेल 15, मग इथे काय होईल? 15/60 आहे का? म्हणजे पहिलं चुकलं. दुसरा किती आहे फ्रॅक्शन? दुसरा रंगवलेला किती आहे? हा, याचा छेद जर आपल्याला 60 करायचा असेल तर कितीने गुणावं लागेल? 12. म्हणजे या ठिकाणी काय येईल? 12 जर गुणलात तुम्ही याला, 12 छेदामध्ये अंशात 12, तर उत्तर येईल 12/60. आणि त्यांना हेच पाहिजे. झालं आपलं उत्तर. म्हणजे इतक्या सोप्या पद्धतीने आपण हे सोडवू शकतात. किंवा दुसरी पद्धत काय आहे मग? दिलेल्या फ्रॅक्शनला संक्षिप्त रूपामध्ये रूपांतर करा. दिलेला जो फ्रॅक्शन दिसतो तुम्हाला याला संक्षिप्त करा. 12×1 = 12, 12×5 = 60. आणि मग शोधा 1/5 कुठं आहे, म्हणजे 5 पैकी 1 रंगवलेला कुठं आहे. किती म्हणजे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही सोडवू शकतात. फक्त आपण डेअरिंग करत नाही किंवा सोडवण्याचा प्रयत्न करत नाही, त्यामुळे मग तिथंच थांबतो. तर यापुढे ही काळजी घ्या. प्रत्येक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. नक्कीच तुम्हाला प्रश्न सुटणार आहेत. पैकीच्या पैकी मार्क घेऊ शकतात. म्हणजे तुमच्या माहितीस्तव तुम्हाला इतर विषयाला आउट ऑफ मार्क मिळतील किंवा नाही, पण गणित आणि बुद्धिमत्ता एक असा विषय आहे, त्यामध्ये पण गणित 100%च तुम्ही 50 पैकी 50 प्रश्न बरोबर घेऊ शकतात. आणि मी हे सांगू इच्छितो की आपल्या क्लासमध्ये जेवढे विद्यार्थी आहेत, जर तुम्ही गणित आणि बुद्धिमत्तेला जर 50 पैकी 50, 50 पैकी 50 प्रश्न बरोबर सोडवले तर गणितालाच तुम्हाला 100 मार्क मिळतील. फक्त गणिताचे 100 आणि बुद्धिमत्तेचे 100. मग तुमचे मराठीचे 20 जरी प्रश्न बरोबर आले तर मराठीला तुम्हाला 40 गुण मिळतात. आणि इंग्रजीचे 20 जरी प्रश्न बरोबर आले, परंतु इथं सुद्धा तुम्ही 25 पैकी 25 घेऊ शकतात आणि 25 पैकी 25 घेऊ शकतात. एवढी क्षमता तुमच्याकडे आहे. त्यामुळे पूर्ण ताकद लावून अभ्यास करायचा आता राहिलेल्या दिवसामध्ये. आणि पेपर सोडवत असताना लक्ष अजिबात विचलित करायचं नाही. विचलित म्हणजे काय? मध्येच उठणे, इकडे तिकडे बघणे किंवा दुसराच विचार करत बसणे, अजिबात नाही. आता बघा आपल्याकडे राहिलेत किती? फक्त 16 ते 17 दिवस. आज 30 तारीख आहे, उद्या 31 तारीख आहे, म्हणजे जवळपास 17 दिवस आपल्याकडे कालावधी आहे. त्यामुळे हे 17 दिवस आपल्या जीवनातले अतिशय महत्वाचे आहेत.
आणि ते फक्त स्कॉलरशिप, एकच स्कॉलरशिपच साठी द्यायचे. त्यामुळं इंग्रजी 40 गुण, तर जवळपास 280 पेक्षा जास्त गुण तुम्हाला घ्यायचे, हे लक्षात ठेवा. 280 पेक्षा जास्त गुण तुम्हाला घ्यायचे आहेत आणि तुम्ही घेऊ शकतात. तुमच्याकडे क्षमता आहे, फक्त विचलित होऊ नका. ठीक आहे. तर तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा. आणि हीच संधी आहे तुम्हाला तुमच्या पालकांना काहीतरी करून दाखवायची. वर्षभर झालं तुम्ही अभ्यास करताय, वर्षभर झालं तुम्ही क्लास करताय, वर्षभर झालं तुम्ही झूम मीटिंग करताय, आणि पॅरेंट्सने जर विचारलं किंवा तुमच्या पालकांनी विचारलं वडिलांनी किंवा आईने किती मार्क पडतील वगैरे, तर त्यावेळेस तुम्ही अभिमानानं सांगितलं पाहिजे की मी 280 पेक्षा जास्तच घेणार, एक पण कमी मार्क घेणार नाही. असं टार्गेट ठेवा, नक्कीच तुम्हाला यश मिळेल. यानंतर असेच प्रश्न जर आपण पाहिले, वेगवेगळे प्रश्न कदाचित कधी कधी असं पण देतात की एखादी आकृती देऊन त्याच्यासोबत चुकीचं कोणतं आहे, रॉंग कोणतं आहे, किंवा लहान पार्ट करतात. तर एकच लक्षात ठेवा, छायांकित आकृती असेल तर समान भाग करायचे आणि मगच प्रश्न सोडवायचा. ठीक आहे. तर यामध्ये तुम्हाला काही अडचण नाही. त्यानंतर अपूर्णांकामध्ये दुसरा एक भाग आहे, तो म्हणजे स्मॉलेस्ट अँड ग्रेटेस्ट. स्मॉलेस्ट अँड ग्रेटेस्ट फ्रॅक्शन फाइंड आउट करणे किंवा त्यांचा चढता किंवा उतरता क्रम लावणे. तर अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला सोडवता येणं गरजेचं आहे. त्याचबरोबर दिलेल्या फ्रॅक्शन मध्ये स्मॉलेस्ट कोणता आहे किंवा ग्रेटेस्ट कोणता आहे असाही प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. त्याबरोबर चढता आणि उतरत्या क्रम मध्ये लहान मोठेपणा. आता आणखी एक गंमत आहे पहा, जर समजा 5/7, 2/7, 9/7, 4/7, आता याचा चढता क्रम लावायचा. कसा लावला जातो चढता क्रम? डिनोमिनेटर सेम असल्यास डिनोमिनेटर जर सेम असेल म्हणजे छेद जर समान असेल तर ज्याचा अंश लहान तो लहानच, म्हणजे नियमाप्रमाणे जे असेल ते असेल. म्हणजे 2/7, 4/7, 5/7 आणि 9/7. तर हे लक्षात ठेवा. आणि यामध्ये कधी कधी असं विचारतात, मग चढता क्रम लावल्यास पहिल्या आणि दुसऱ्या फ्रॅक्शनची बेरीज किती, किंवा पहिल्या आणि शेवटच्या फ्रॅक्शनची बेरीज किती, किंवा डावीकडून दुसरा. आता डावीकडून दुसरा म्हणजे काय? तुम्ही बसल्यानंतर तुमचा हात जो डावीकडे असेल तो डावीकडचा फ्रॅक्शन, आणि जिकडे हात उजवीकडे असेल तो उजवीकडचा फ्रॅक्शन. हे लक्षात ठेवा आपण लिहित असताना, तर हे तुम्हाला जमेल. त्याचबरोबर जर या ठिकाणी अंश सारखा असेल, समजा 9/7, 9/10, 9/5, 9/3, तर आता इथं चढता कसं लावतात? तर आता लक्षात ठेवा, जर अंश समान असेल तर ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान. इफ न्यूमरेटर इज इक्वल, दॅट फ्रॅक्शन इज स्मॉलेस्ट whose denominator is greater. म्हणजे सगळ्यात स्मॉल 9/10, 9/7, 9/5 आणि 9/3. हा नियमच लक्षात ठेवा, तुम्ही सोडवू शकाल. यामध्ये तुम्हाला स्मॉलेस्ट असेल, ग्रेटेस्ट असेल, हे आपल्याला यूज करता येईल. पण आकृतीमध्ये मात्र 100% येणार. जर आकृतीमध्ये नाही आलं कधी कधी, तर काही चिन्हाच्या बाबतीमध्ये आलं तर ते पण तुम्ही काळजीपूर्वक सोडवा. फक्त समान भाग करणं गरजेचं आहे, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर आपण फ्रॅक्शन मध्ये त्याची बेरीज, वजाबाकी, गुणाकार हे सर्व नियम पाहिलेले आहेत. तर बेरजेमध्ये जर आपण विचार केला, कधी कधी असे प्रश्न येतात पहा, 1/3 ऑफ 90, 1/3 ऑफ 90 प्लस 1/4 ऑफ
60 इज इक्वल टू 1/4 ऑफ व्हॉट नंबर. म्हणजे इथं क्वेश्चन मार्क आहे. कोणत्या संख्येचा 1/4 येईल? 90चा 1/3, ऑप्शन ए 90, ऑप्शन 2 360, ऑप्शन 4 180, ऑप्शन 5 160. तर हा प्रश्न कसा सोडवतात तुम्ही माहिती आहे तुम्हाला सर्वांना? ओके, ट्राय करा. 1 मिनिटामध्ये तुम्हाला, 1च मिनिटामध्ये, अर्धा मिनिटच वेळ खरं तर. सोडवा तुम्हाला येत असेल तर. मराठीच्या विद्यार्थ्यांनी फक्त ऑफच्या ठिकाणी चा हा शब्द लक्षात ठेवा. 1/3 चा 90 किंवा 90चा 1/3. मराठीत लिहिला तर प्रश्न असा होतो, 90चा 1/3 अधिक 60चा 1/4 बरोबर कितीचा 1/4. आलं उत्तर? करेक्ट. पहा, सर्वजण प्रयत्न करा. अतिशय सोपा प्रश्न दिलेला आहे तुम्हाला. सर्वांचं उत्तर बरोबर येत आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. मग सोडवायचं कसा पहा. 90 गुणिले 1/3 अधिक 60 गुणिले 1/4. हे सुरुवातीला बरोबर लिहायची गरज नसते अशा गणितामध्ये, जिथं सेंटरला बरोबर आहे, इक्वल टू साइन इकडे आहे ऑलरेडी. तर बॉक्स गुणिले 1/4. आता हे सोडूयात आपण. 3 1 3, 3 3 9 आणि 0, 4 1 4, 4 1 4, 2 उरले 4 5 20, 30 आणि 15 म्हणजे हे झालं 45. 45 बरोबर बॉक्स गुणिले 1/4. तर आता हे जे बॉक्सची किंमत काढायची आहे, तर हे 4 काय आहे भागाकारात आणि 1 कसं आहे गुणाकारात. मग 4 इकडे गुणाकारात घ्या आणि 1 भागाकारात घ्या. म्हणजे 45 गुणिले 4 भागिले 1 बरोबर प्रश्नचिन्ह. आणि म्हणून प्रश्नचिन्ह बरोबर 180. तर यासारखे प्रश्न आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने सोडवता येणं गरजेची आहेत.